झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण इंदापुरात जे बोललो ती माझ्या राजकीय जीवनातली सगळ्यात मोठी चूक आहे असं सांगत अजित पवारांनी पुन्हा जनतेची माफी मागितली आहे। इंदापुरात अजित पवारांनी अतिशय संतापजनक वक्तव्य करत दुष्काळग्रस्तांची थट्टा केली होती। झी 24 तासने हे प्रकरण लावून धरलं। 2 दिवसात अजित पवारांच्या या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला। त्यानंतर अजित पवारांना उपरती झाली आहे। 2 दिवसात अजित पवारांनी तिसऱ्यांदा माफी मागितली आहे। आज जनतेसमोर येत अजित पवारांनी त्यांनी केलेल्या चुकीची कबुली दिली आहे। पण या माफीमुळे दुष्काळग्रस्तांच्या जखमा खरंच भरून येणार आहेत का? देशमुख कोणतरी 55 दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय। कोण देशमुख का कोणतरी बसलाय ना? पाणी सुटलं? पाणीच नाही तर काय सोडता? काय मुद्दा का तिथं? पाणीच नाही तर काय सोडता? काय मुद्दा का तिथं? पाणीच नाही तर काय सोडता? काय मुद्दा का तिथं? अवघडच झालं। पाणी प्यायला मिळालं त्याच्यामुळे लघवी पण होईल। ही गोष्ट खरी आहे की मी ज्यावेळेस एका महत्त्वाच्या पदावर राज्यामध्ये काम करत असताना शब्दांचा वापर हा माझ्याकडनं अतिशय जबाबदारीनं करावायला पाहिजे होता। दुष्काळ निवारणाच्या मोहिमेला माझ्या वक्तव्यामुळे कोणत्याही प्रकारची बाधा पोचू नये अशी माझी स्वतःची मनापासूनची इच्छा आहे। आणि त्याच्यामुळं शनिवारी हे घडल्यानंतर रविवार असेल, आज सोमवार असेल, सभागृहामध्ये देखील मी सभागृहात मला जे बोलायचं होतं ते मी बोललो, त्याच्यामध्ये माफी मागितली। आणि आज इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची ह्या माझ्या वक्तव्यामुळे ज्या त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याबद्दल मी अतिशय विनम्रपणे सर्वांची त्या ठिकाणी माफी मागतो। आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मला सातत्याने एक गोष्ट खटकते की इतक्या वर्षामध्ये अनेक चढउतार मी देखील माझ्या राजकीय जीवनामध्ये बघितले। कधी मी रुलिंग पार्टीमध्ये होतो, कधी विरोधी पार्टीमध्ये होतो, परंतु आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनातली हे जे काही वक्तव्य माझ्याकडनं झालं ती सर्वात मोठी चूक झालेली असं मी स्वतः त्या ठिकाणी समजतो। आणि त्याकरता मी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेची मनापासून माफी मागतो। त्यांनी मला माफ करावं अशी विनंती करतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।